जरा दिवस दाखवा. आपल्या सरकार आहेत, आपण सुशिक्षित आहोत, आपण सुसंस्कृत आहोत, आपण सृजनशील आहोत, परंतु शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं आयुक्त कार्यालय येथे भूमकार आंदोलनाचा आज दुसरा दिवस. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आणि न्याय भूमिकेसाठी शिक्षकांनी एकत्र येत हा लढा उभा केला असून राज्यभरातील जवळपास 65,000 शिक्षकांना न्याय देण्यासाठी आदरणीय संवेदनशील मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि शिक्षकांचे तारणहार श्री दीपकजी केसरकर साहेब यांनी एक फार महत्त्वाचा निर्णय घेऊन अंधार पडलेल्या जीवनामध्ये उजेड करण्याचं काम आदरणीय केसरकर साहेबांनी तत्कालीन सरकारमध्ये केलं. 10 ऑक्टोबर 2024च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील सर्व अंशतः अनुदानित शाळांना 1 टप्पा देत, त्रुटीपात्र शाळांना 2 टप्पा देत न्याय देण्याची भूमिका त्यावेळी घेतली. हा निर्णय होऊन याचा शासन निर्णय 14 ऑक्टोबर 2024ला झाला. 14 ऑक्टोबर 2024 ते 14 एप्रिल 2025 किमान 8-10 महिन्याचा काळ याच्यामध्ये गेलाय. आणि त्यावेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणाने सांगितलेलं होतं की शैक्षणिक वर्ष 2024-25च्या संच मान्यतेतील मान्य पदांना सदरील टप्पा देय राहील. परंतु ही संच मान्यता त्याच शासन निर्णयामध्ये सप्टेंबर 30च्या पटसंख्येच्या आधारे डिसेंबरमध्ये देय ठरलेली होती. डिसेंबर गेला, जानेवारी गेला, फेब्रुवारी गेला, मार्च आणि आता एप्रिल येते. संच मान्यतेसाठी होणारा विलंब हा आपल्यासाठी सगळ्यांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. आणि म्हणून सगळी काळाची पावलं ओळखत शिक्षक समन्वय संघाने संच मान्यता तात्काळ वितरण आणि 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयातील वेतन अनुदान टप्प्याचे आदेश ह्या 2 गोष्टी घेऊन मान्य आयुक्त कार्यालय येथे आंदोलन सुरू केलं. राज्यातील बांधवांना एक नम्र विनंती आहे की सगळं काही आपल्या समोर असताना शासन निर्णयामध्ये स्पष्ट नमूद केलंय की या 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयामध्ये सांगितलंय की ज्या कुठल्या शाळा या टप्प्यासाठी पात्र ठरल्यात त्या शाळांना वेतन अनुदानासाठी मान्य दिलेल्या शाळा तुकड्यावरील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन अनुदानावरील खर्च खालील लेखा शीर्षकाखालील तरतुदीतून भागविण्यात यावा. आणि हा शासन निर्णय निर्गमित करताना आमची शिक्षक समन्वय संघाच्या आझाद मैदान येथील शिष्टमंडळाची 5 सप्टेंबर 2024ला माननीय मंत्री महोदयाकडे रामटेक येथे एक बैठक झाली होती. आणि त्यावेळेस त्यांनी एक शब्द दिला होता की यापुढे तुम्हाला याच्या निधीसाठी कुठेही आंदोलन करण्याची गरज भासणार नाही. आवर्ती योजनेतून हा शासन निर्णय आपण निर्गमित करत आहोत. कारण त्यांना एक अनुभव आम्ही 13 सप्टेंबर 2019च्या शासन निर्णयाचा दिला होता. त्यावेळी तशी वेळ यावेळी येणार नाही. आपण न्याय देत आहोत तर परिपूर्ण देत आहोत. त्याच्यामुळे नव्यानं खर्च, नव्यानं तरतूद ह्या गोष्टीला तुम्हाला सामोरं जाण्याची गरज पडणार नाही. पुन्हा आझाद मैदानला या असलेल्या टप्प्यासाठी येण्याची गरज भागणार नाही. या सगळ्या गोष्टी त्यावेळेस घडलेल्या होत्या आणि याचं सविस्तर विवेचन त्यावेळेस आझाद मैदान इथून 14 ऑक्टोबर 2024ला लाईव्ह करून दिलेलं आहे. सांगायचं तात्पर्य एक आहे की हा सगळा खर्च लेखा शीर्षकातून भागविण्याचा आदेश असताना त्याची अंमलबजावणी करण्याचं धोरण माननीय आयुक्त यांच्याकडे 26 डिसेंबर 2024च्या पत्रान्वये काढलं. बघा 26 नोव्हेंबर 2024ला काय पत्र काढलं गेलं संकीर्णमधून की कायम विधान तत्वावर मान्यता दिलेल्या कायम शब्द वगळलेल्या राज्यातील अनुदानासाठी पात्र ठरलेल्या वेतन व वेतन अनुदानाचे टप्पे घेत असलेल्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना अनुदान मंजूर करणे. हा 26 नोव्हेंबर 2024चा मंत्रालयातून माननीय आयुक्त यांना आदेश आहे. आणि या आदेशान्वये आज 14 एप्रिल 2025चा काळ आला. पत्र 2024ला निघालेलं आहे. विचार करा, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल अद्यापही या पत्राच्या अनुषंगाने माननीय आयुक्त यांनी खाली संचालक यांना आदेश दिले नाहीत कार्यवाहीचे, खाली उपसंचालक यांना आदेश दिले नाहीत, शिक्षण अधिकारी यांना आदेश दिले नाहीत. ठीक आहे, यामधल्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यावेळेस आयुक्त महोदयाकडे बैठक झाली त्यावेळेस कळलं की संच मान्यतेशिवाय आम्ही कार्यवाही करू शकत नाही. परंतु बांधवांनो, संच मान्यतेची प्रक्रिया अतिशय अंतिम टप्प्यात आलेली आहे.
पुढच्या आठवड्यामध्ये संच मान्यता ह्या ईओच्या डिजिटल स्वाक्षरीने मुख्याध्यापक लॉग इनलाच उपलब्ध होणार आहेत. त्याच्यामुळे आपल्याला ईओकडे संच मान्यता मागायला जाण्याची गरज पडणार नाही. ही संच मान्यता मिळण्याचं सगळं काम आता झालेलं आहे. आता राहिला दुसरा याच्यातला भाग की या 26 नोव्हेंबर 2024च्या पत्रान्वये आपल्याला सर्वांना खरं तर 1 जून 2024 पासूनचा देय असलेल्या टप्प्याचा आदेश मिळणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत माननीय आयुक्त, माननीय संचालक, माननीय उपसंचालक, माननीय शिक्षण अधिकारी यांना आदेश देत नाही की सदरील शासन निर्णयाचं अनुपालन करण्यासाठी आदेश होत नाही, तोपर्यंत कुठल्याही पद्धतीचे टप्पा आदेश मिळणार नाहीत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो बांधवांनो, कालच्या अधिवेशनामध्ये एक विषय झाला की कुठंतरी हा विषय मंत्रिमंडळाकडे नेण्याचा विषय चालू आहे, निधी परावर्तित करण्याचा विषय चालू आहे. परंतु एक गोष्ट मला सांगायची आहे, निधी परावर्तित करण्यासाठी राज्यासमोर कुठलीही इमर्जन्सी नाही आहे. राज्यासमोर मोठी इमर्जन्सी असेल तरच ह्या गोष्टी घडू शकतात. विनाकारण निधी परावर्तितच्या नावाखाली कुठंतरी प्रश्न टोलवत पुढं जर नेला तर निश्चित 1 जून 2024 विसरण्याची सुद्धा वेळ आपल्यावर येऊ शकते आणि शासनाला ते करायचं असेल असं मला वाटतं. परंतु शिक्षक समन्वय संघ जागरूकपणे काम करत आहे. 1 जून 2024 पासूनच मिळण्यासाठी आदरणीय म्हात्रे सर, माननीय अभ्यंकर साहेब असेल, त्या दरम्यानचे जे काही शिक्षक आमदार यांनी काटोकाट प्रयत्न केले आणि खरा 1 जून 2024 पासूनचा टप्पा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. परंतु 1 जून 2024 पासून देण्याची नियत आपला असलेल्या शत्रू शासनाने आहे की नाही हे आपल्याला ठरवण्याची आणि निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. कदाचित याच्यामध्ये काळबेरं करण्याचं काम होऊ शकतं. म्हणूनच कदाचित आपल्याला मंत्रिमंडळाचं गाजर दाखविलं जात आहे. सांगितल्यापासून किमान 3 मंत्रिमंडळाच्या बैठका झाल्या आहेत. सांगायचे तात्पर्य एक आहे की राज्यातल्या सगळ्या ट्रेझरी ऑफिसला अमरावती दिवाळी असेल, अमरावती दिवाळीचं एक वेळ असं म्हणणं आलं होतं की जर आम्हाला असे आदेश आले तर तुम्हाला वाढीव टप्प्याचा सुद्धा आम्ही पगार करू शकतो. हे लक्षात घ्या. ट्रेझरीला वाढीव टप्प्याचा 1 जून 2024 पासूनच्या पगार देण्यासाठी जर शिल्लक पैसे असतात, 8 विभागामध्ये 1 जून 2024 पासून पगार काढण्यासाठी 8 विभागातल्या 100 शाळा असतील, त्याच्यापैकी 3 जरी शाळाचे पगार 1 जून 2024 पासून झाले तर आपला टप्पा आदेश हा 1 जून 2024 पासूनचा कायम राहू शकतो. याच्यात कुठलाही बदल होऊ शकत नाही. आणि हा टप्पा आदेश मिळवणं सगळ्यात महत्त्वाची गरज आता आहे. हा टप्पा आदेश आपल्याकडे असेल, यामध्ये स्पष्ट नमूद करून घ्यायचं आहे की सदरील टप्पा हा 1 जून 2024 पासूनचा देय असणार आहे. आणि असे आदेश जोपर्यंत आयुक्त खाली देणार नाही तोपर्यंत कुठलीही गोष्ट घडणार नाही. संच मान्यतेचा काळ अतिशय जवळ आलेला आहे. 8 दिवसात त्या रिलीज होतील. संच मान्यतेनुसार पदाची कार्यवाही करणं ही शासनाची जबाबदारी आहे. परंतु जर यानुसार जर टप्पा आदेश होत नसेल तर निश्चित 1 जून 2024 कदाचित विसरण्याची वेळ येऊ नये असे धोकादायक वक्तव्य काही लोकांनी केले, ते सत्यात उतरण्याची शक्यता सांगता येत नाही. आणि म्हणून 1 जून 2024 पासूनच पाहिजे असेल तर आपल्याला 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयातील नमूद 1 जून 2024 पासूनचा टप्पा घेण्यासाठी आपल्याला या पुणे येथे सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी व्हायचे. अनेक वेळा बघा, लातूर दिवाळीनं आदेश दिले, इतर दिवाळीनं आदेश दिले. मग आमचं असं म्हणणं आहे की राज्यातील सर्वच विभागांना टप्प्याचे आदेश का देण्याचे आदेश मान्य आयुक्त देत नाही. आणि निश्चित आम्हाला एक गोष्ट माहिती आहे, एक संभाव्य अनेक धोके आहेत. शासन निर्णयामध्ये 3-4 गोष्टीचा उल्लेख आहे. नव्याने टप्पा, त्रुटीला 2 टप्पे आणि इतरांना 1 टप्पा. याच्यामध्ये पुन्हा वेगळी कुठेतरी नीती सुचविणारे काही मंत्रालयात प्रशासकीय अधिकारी असू शकतात. याच्यामध्ये उडी फूट पडू नये, सगळं एकसंधपणा असावा, याची कार्यवाही लवकरात लवकर व्हावी, यासाठी हे आंदोलन सुरू आहे. आणि बांधवांना सांगतो, एक दिवस येऊन राग करून प्रश्नासोबत छेडछाड करून कुणी जर शिक्षकांच्या हिताच्या आड येत असेल तर मी त्यांना स्पष्ट सांगतो, तुमची भूमिका ठरवा. शिक्षकांच्या हितासाठी तुम्ही इथे या. जोपर्यंत इथला टप्पा आदेश होणार नाही तोपर्यंत कुठल्याच गोष्टी घडणार नाहीये. इथला टप्पा आदेश का थांबला हे स्पष्ट आम्हाला आयुक्तांनी सांगावं. मान्य आयुक्तांचे वडील शिक्षक होते, याचा त्यांना आदर आहे. निश्चितच ते आपलाही आदर करतील आणि आपल्या सर्वांच्या मागण्या लवकर दखल घेतील. जोपर्यंत इथून टप्पा आदेश देण्याचे आदेश होणार नाहीत तोपर्यंत माननीय शिक्षण आयुक्त कार्यालय येथे सुरू असलेले हे आंदोलन स्थगित होणार नाही. हे 1 दिवसासाठी यायचं, काहीतरी वेगळं करायचं आणि त्याच्यातून शिक्षकाची प्रतिमा मलिन होईल
असं काम करायचं अशी कधीही शिक्षक समन्वय संघाची भूमिका नाही. शिक्षक समन्वय संघ निश्चित नेहमी संवादाची भूमिका घेतो. आज संवाद साधला नाही, उद्या साधू, परवा साधू, परंतु निश्चित राज्यातल्या शिक्षकाला जे अपेक्षित आहे, जो टप्पा आदेश अपेक्षित आहे, तो टप्पा आदेश आणि असे आदेश आणि या आदेशाचं अनुपालन करण्याची जबाबदारी आयुक्ताची आहे. आणि त्यांनी त्यांच्या स्तरावरून हे आदेश संचालक, उपसंचालक, मान्य शिक्षण अधिकारी यांना लवकरात लवकर द्यावेत. यासाठी या आयुक्त कार्यालयावर असलेले आंदोलन सुरू आहे. राज्यातल्या बांधवांना विनंती आहे, जास्त संख्येने आलो तर निश्चित टप्पा आदेश आपल्याला लवकर मिळेल. संचालक मिळताच भूमिका, आयुक्ताचे टप्पा आदेश मिळतात भूमिका, सगळ्या भूमिका आपल्या समोर मांडल्या जातील. पण पुढचा अंदाज खूप मोठा होणार आहे, थोडे अनेक सांगतो. कदाचित 1 जून 24, 1 जून काही होऊ शकतं. ह्या अनेक भूमिका शासनाच्या वेगवेगळ्या स्तरावरून येत आहेत. जर हा विषय अनेक प्रक्रिया पूर्ण करून मंत्रिमंडळाच्या बैठकीत आला, बघा सांगायचं तात्पर्य एक आहे की तत्कालीन शिक्षण मंत्री आदरणीय केसरकर साहेबांनी अतिशय सगळ्या बाबींचा सखोल विचार करून शासन निर्णयामध्ये सगळ्या गोष्टी नमूद केल्या आहेत. मग मंत्रिमंडळात जाताना 2 महिने सुरू असलेल्या 68 दिवसाचं आंदोलन आणि त्या दरम्यान ह्या फाईलचा प्रवास सगळी प्रक्रिया पूर्ण करून मंत्रिमंडळाच्या बैठकीत गेलेली आहे. तर पुन्हा हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्याची गरज नाहीये. आता काहींचं असं म्हणणं की ती परावर्तितसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाणे गरजेचे आहे. राज्यासमोर कोरोनाची परिस्थिती नाहीये, चारा छावण्या करण्याची परिस्थिती नाहीये, कुठलीही इमर्जन्सी नाहीये. त्याच्यामुळे आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन शासनाचा कसा आहे हे वारंवार वेगवेगळ्या झाल्या आंदोलनातून लक्षात आलेलं आहे. 2-2, 3-3 महिने संघर्ष करून आपण कुठेतरी शासन निर्णय काढला आणि या शासन निर्णयाची कार्यवाही खाली करत नाही, याचा अर्थ कुठेतरी माशी शिंकताना आपल्याला दिसते. बांधवांनी विचार करायची गरज आहे. डोळ्यासमोर पुन्हा काही दिवसानंतर अंधार येऊ नये म्हणून शिक्षक समन्वय संघ जागा आहे, याच्यासाठी वारंवार पाठपुरावा करत आहे. सगळ्या आमदारांकडून सुद्धा यासाठी पाठपुरावा होत आहे. परंतु राज्यातल्या शिक्षक आमदारांना माझी विनंती आहे, तुम्ही माननीय आयुक्त कार्यालय येथे या. आम्हाला सध्या फक्त एक पाहिजे की हा 1 जून 24 पासूनचा जो निर्णय निघलाय 14 ऑक्टोबरमध्ये असलेला, तो टप्पा आदेश वितरित करण्याचे आदेश माननीय आयुक्त यांना तुम्ही इथं येऊन सांगावेत. या शिक्षक समन्वय संघाच्या आंदोलनामध्ये आपली भूमिका व्यक्त व्हावी. निश्चित कुठेतरी मंत्र्यांच्या भेटीगाठी हा प्रकार चालू राहील, परंतु ही प्रक्रिया मंत्री मुंबईमधून सगळी प्रक्रिया पुण्यात आली आहे. खरी गोष्ट ठरत आहे आपल्यातून आहे. पुण्यातल्या माननीय आयुक्त यांनी खाली आदेश दिले की सगळी प्रक्रिया होणार आहे. अनेक ट्रेझरीला पैसा शिल्लक असतो, शिल्लकेच्या या लेखाशी असलेल्या पैशातून राज्याला 2-3 शाळांचे जरी पगार झाला तरी 1 जून 24चा शासन निर्णय कायम राहील, याच्यात कुठलाही बदल होणार नाही. पण हा विषय जर मंत्रिमंडळात गेला तर मला सांगतो कोणी महिन्याच्या जुलीला दिवेशनार डोक्यातून काढून टाका. ती प्रक्रिया 26 पर्यंत ढकलू शकते, कारण अर्थसंकल्पाशिवाय मंजूर होत नसतं. पैसा शीर्षमध्ये आलेला आहे 7,000 कोटी रुपये. माझ्या अर्थसंकल्पात आपल्याला सांगायचे 2,000 कोटी रुपये आले. 1160 कोटी पैकी फक्त 537 रुपये भरतात. याला अनेक भरपूर पैसा तसा शिल्लक आहे. त्या पैशातूनच आपल्या राज्यातल्या शाळांना पगार मिळू शकतो. कोणाचं असं म्हणणं असेल की राज्याला पैसा जुलैला करायची काही अडचण नाही, जुलैला करा, परंतु राज्यातल्या 10-5 शाळांचा पगार या असलेल्या लेखाशीर्षामुळे करावा. या आणि तो व्हावा यासाठी जर काही प्रक्रिया करत असेल तर त्याला टप्पा आदेश लागतो आणि संच मान्यता लागते. शासन या दोन्ही निर्णय घेण्यासाठी प्रशासकीय पातळीवर विलंब करते. हा विलंब अनेकांच्या आयुष्यात आणणार असणार आहे. कुठेतरी पुन्हा अर्थसंकल्प त्यांनी जुलैला अधिवेशनात होईल असं सांगितलं, तेच प्रमाणात अर्थसंकल्प सांगतील. अशा दिवसाकडे कुठेतरी आपल्यासोबत खेळ होऊ शकतो. हा खेळ जर असेल तर आपल्याला निश्चित पुणे शिक्षण आयुक्त कार्यालय येथे यायचंय. इथं सगळी व्यवस्था झोपण्याची असेल, इथं आपल्याला वाटत असेल फुटपाथ पुढे इथं बसण्याची जागा आहे, तिथं सगळे खूप मैदान देण्याची व्यवस्था सुद्धा इथल्या प्रशासकीय यंत्रणेने पोलीस महोदयांनी घेतलेली आहे. संख्या आली 2 दिवसात सगळी प्रक्रिया हलू शकते. आपल्याला टप्प्याचे आदेश मिळू शकतात, संच मान्यता मिळू शकते. याच्यातली महत्वाची गोष्ट सभागृहात भाषण करताना शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं होतं की शैक्षणिक वर्ष संच 2025च्या संच मान्यतेतील पदांनाच हा टप्पा लागेल. म्हणजे संच मान्यता सगळ्यात महत्वाची, ती होत नाही तोपर्यंत काही नाहीये, म्हणून ती 8 दिवसात मिळावी आणि जून पूर्वी सगळी प्रक्रिया व्हावी. आणि राज्यातल्या या टप्पा आदेश घेऊन राज्यातल्या 2-3 शाळांची नवे 8-10 विभागातल्या 8-10 शाळांचे पगार आहेत त्याच लेखा शीर्षका शिल्लकीच्या
पैशातून काढण्यात यावे, तेव्हा 1 जून 24 पासूनचा न्याय मिळाला असं म्हणता येईल. नाही तर शासन मांडण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी काही आपल्यातली लोक काम करत आहे आणि हा 1 वर्षाचा फरक म्हणजे निश्चित आपण केलेल्या कष्टापाणी अनेक आव्हानांनी आधार मैदानाला येऊन जीवाचं रान केलं. सगळ्या शिक्षकांच्या बाळाच्या एकजुटीमुळे हा निर्णय झालाय. त्याच्यामुळे कुठेतरी वेगळी भूमिका, वेगळं आंदोलन असं करण्याची जर कोणाला वाटत असेल तर अशा बांधवांना विनंती आहे की सगळ्यांनी एक होऊन निर्णय घेण्याची गरज आहे. काळ हा फार विचित्र आहे. अनेक आपल्यातले शिक्षक सोडून जात आहेत. अवघ्या 2-3 महिन्यामध्ये 8 ते 10 शिक्षक गेलेत. अशा शिक्षकाच्या कुटुंबाचा विचार करून सगळ्यांनी एका ताकदीनं, एका दिलानं, एका मागणीसोबत असावं. ज्याला कुणाला जास्त खाजू आहे वेगळं काही करण्याची, त्यांनी कृपया प्रश्नासोबत छेडछाड करू नये, प्रश्नासाठी राजकारण करू नये, प्रश्नासाठी प्रसिद्धीसाठी लढू नये. त्यांना विनंती आहे की त्यांनी शिक्षक समन्वय संघाच्या या आंदोलनात सहभागी हो. मान सन्मान हा पाठ नाही, तर प्रश्नाला मान दिला जातो, प्रश्न सोडवण्याचाच सन्मान केला जातो. जो कुठला अधिकारी याच्यामध्ये न्याय देण्याची भूमिका घेईल अशाच व्यक्तींचा सन्मान केला जातो. मंत्री महोदयाचा सन्मान केला जातो. शिक्षक हा नेहमी सन्मान देतो, घेतो. परंतु आपल्यातल्याच लोकांनी जर आपलं नुकसान करायचं ठरलं असेल तर अशा लोकांना आपण बोललं पाहिजे. या लोकांनी कुठेतरी वेगळी भूमिका घेऊन, आंदोलन कुठेतरी वेगळं काही करण्याची भूमिका घेऊन शिक्षकांच्या मागण्याशी खेळण्याचा प्रयत्न करू नये. खूप भयंकर काळ आपल्यासमोर येत आहे. 1 वर्षाचा काळ गेला आहे. निश्चितच लक्षात घ्यायची गोष्ट 1 जून 24 गेला आहे. 1 जून 25 आपल्यासमोर आव असू नये. आणखी संचय मांडण्याचं नाही, खऱ्या संचय मांडण्याचं हे डिसेंबरमध्येच वितरित करण्याचं सगळं ठरलेलं असताना आणखी संचय मान्यता न देणं हे खरं तर आपला दबाव नसल्याचं प्रमुख कारण असू शकतो. आपला दबावच आपल्याला न्याय देऊ शकतो. म्हणून मोठ्या संख्येने आपण शिक्षण आयुक्त कार्यालय येथे यायचं आहे आणि आपल्या हक्काचा पगार 1 जून 24 पासूनच घ्यायचा आहे. असं जर आपण ठरवलं तर तेव्हाच ते योग्य होणार आहे. नसता माननीय आयुक्त कार्यालय 26 नोव्हेंबर 2024 मध्ये निघालेल्या पत्रावर आणखीन कार्यवाही करायला तयार नाही. असंच एक पत्र फेब्रुवारीमध्ये निघलं तरी कार्यवाही करायला तयार नाही. याच्यामध्ये स्पष्ट सांगितलंय की सदरील शासन निर्णयाचे म्हणजे 14 ऑक्टोबर 2024 ची अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने खालील प्रमाणे कार्यक्रम त्याबाबत शासनास करा असं 26 नोव्हेंबरला आयोजन. अतिरिक्त काय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पुन्हा एक काय अनुदानासाठी यापूर्वी शासन निर्णय 7/2/2023 नुसार अनुदान प्रत्यक्षात अनुदान यांची पीडी स्वरूपातील यादी शिक्षण संचालक आयुक्त संकेतस्थळावर कायमस्वरूपी करून देण्यात यावी ही सुद्धा दिली. आणि या सगळ्या सूचना 7/2023 नुसार सगळे कार्यवाही करून ही सगळा ड्राफ्ट आयुक्त कार्यालय सगळा राज्यातल्या शिक्षण अधिकारी उपसचिव कार्यालय यांनी 26 नोव्हेंबर 2024 नुसार केलेला आहे. एवढं सगळं झालेलं असताना सुद्धा माननीय आयुक्त महोदय टप्प्याचे आदेश वितरित करण्याची भूमिका घेत नाही. ही भूमिका त्यांना घ्यायला लावायची, भाग पडायचा असेल तर आपला दबावच आपल्याला करू शकतो. शिक्षक समन्वय संघाने पुकारलेलं आंदोलन हे तेव्हाच थांबेल जेव्हा माननीय आयुक्त वेतन अनुदानाचा हा टप्पा आपल्याला आदेशित शिक्षणाधिकाऱ्यांना करत नाही देण्यासाठी, तोपर्यंत शिक्षण आयुक्तासमोर सुरू असलेले हे आंदोलन थांबणार नाही. या निमित्ताने एवढे सांगतो, राज्यातल्या बांधवांना विनंती आहे, आपल्या समोर येणारा अंधाराचा काळ थांबवायचा असेल तर आपण शिक्षण आयुक्त कार्यालय येथे सुरू असलेल्या उजेडाच्या आंदोलनात सहभागी व्हा. निश्चित आपल्या जीवनातला अंधकार दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. शिक्षक समन्वय संघ आपली भूमिका ठाम घेऊन लढतो. कागद घेतल्याशिवाय माघार नाही आणि कधीही हा कागद कसा कुठं कसं ड्राफ्टिंग करून घ्यायचं या संदर्भातली बैठक माननीय आयुक्त यांच्याकडे उद्या परवा 2 दिवसात लावण्याची त्यांची संख्या आहे. पण आमची अशी भूमिका आहे की आम्हाला जो कागद पाहिजे तो संदिग्ध नाही पाहिजे, त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद पाहिजे. ज्या बाबी शासन निर्णयात उल्लेखित स्पष्टपणाने त्याच बाबी असून सगळ्या गोष्टी पूर्तता झालेल्या असताना नाही तसा स्वयंस्पष्ट आदेश त्यांनी माननीय संचालक यांना द्यावा. आशयाचा आदेश जोपर्यंत निर्गमित होणार नाही तोपर्यंत शिक्षण समन्वय संघाचं शिक्षण आयुक्त कार्यालय आंदोलन स्किप केलं जाणार नाही. याची नोंद राज्यातील बांधवांनी घ्यावी आणि त्यांच्या ताकदीनेच, राज्यातल्या बांधवाच्या ताकदीनेच हा लढा पुढे जाणार आहे. कुठेतरी 4-5 जणांनी बसून हा लढा पूर्ण होणार नाही. जे कोणी इतर ठिकाणी बसण्याची भूमिका घेतील त्यांनाही माझी नम्र विनंती आहे, आपल्या शिक्षकांची अख्खी बाबत होऊ द्यायची नसेल, कुटुंबाचा विचार करत असेल, आपण जर प्रश्नासाठीच प्रामाणिकपणे लढतो तर सगळे मिळून एकत्र येऊ आणि सगळी गोष्ट करून घेऊ. अन्यथा